31 मे पर्यंत ह्या सगळ्या गोष्टीला साधारणपणे सजेशन ऑब्जेक्शन मागवण्याची मुभा दिलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आणि मी सगळ्यांनाच मुंबईकरांना अपील करत आहे, आपल्या माध्यमातून आवाहन करत आहे की ह्याचा कडाडून आपण विरोध केला पाहिजे. ह्या घनकचरा नियंत्रण शुल्काचा विरोध केलाच पाहिजे, ह्या कराचा विरोध केलाच पाहिजे, कारण हा अदानी कर आहे. अदानीची सेवा करण्यासाठी, भाजपाच्या मालकाची सेवा करण्यासाठी, यशस्वीच्या मालकाची सेवा करण्यासाठी हा कर आपल्यावर लादला जातोय. ह्याची गरज नाही आहे. इतर शहरांमध्ये कदाचित असेल, पण मुंबई एक असं शहर आहे, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल आणि महानगरपालिका असेल, गेल्या 2.5 वर्षामध्ये तर आपण पाहिलंच असेल, अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टींमधून कर डायरेक्टली इनडायरेक्टली लावला जातो. म्हणजे मुंबईच्या पुढे कर हा लावलाच जातो. GST मध्ये मुंबई पुढे असतं, इन्कम टॅक्समध्ये मुंबई पुढे असतं, सगळ्या करांमध्ये मुंबई पुढे असेल, मग हा घनकचऱ्याचा कर कशाला लावला जातोय हा एक विचार करण्याची गोष्ट आली. खरं तर ह्याच्यात काम खूप होऊ शकतं विना कर लावलं तरी देखील ह्या सरकारला कर लावायचा, त्याचा आम्ही विरोध तर करू, कडाडून विरोध करू. त्याच्या आधी 31 मे पर्यंत प्रत्येक मुंबईकरांनी, मुंबई प्रेमी जनतेने BMCला त्याच्या लेखी सूचना पाठवल्या पाहिजेत की आम्ही याचा विरोध करतो आणि 1 रुपया देखील भरणार नाही. केला जाणार आहे. तसं पाहायला गेलं तर पहिलं आमच्याकडून पैसे घेण्याच्या आधी, मुंबईकरांकडून पैसे घेण्याच्या आधी अदानी समूहाकडून धारावीसाठी 7,500 कोटीचा जो त्यांचा प्रीमियम आहे, BMCने ते पहिलं घ्यावं, कारण ते तर माफ करून टाकले BMCने. म्हणजे अदानी समूहाला तुम्ही हे सगळे कर माफ करता, हे सगळे प्रीमियम्स माफ करता, शुल्क माफ करता आणि मुंबईकरांवर लागतं. यातच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी असं सांगितलं की 29 कोटी रुपये ते आता आणखी वाढवणार आहेत आणि संध्याकाळी A आणि B वॉर्ड वगळता इतर सगळे जे वॉर्ड आहेत ते संध्याकाळी पुन्हा एकदा झाडलोट त्याची केली. नाही, पहिली गोष्ट म्हणजे आपण पाहिलं असेल गेल्या 2.5 वर्षामध्ये जशी रस्त्यांची हालत झाली आहे, पाण्याची परिस्थिती बिकट आहे, दवाखान्यात औषधं मिळत नाही आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो कचरा आम्ही आमच्या वेळी आपण पाहिलं असेल 2017 पासून तर त्याचं विलगीकरण सुरू केलं होतं. साधारणपणे 10,000 मेट्रिक टनवरनं 6,500 मेट्रिक टनवर आलेला तो पुन्हा एकदा 8,000 मेट्रिक टनवर आलेला आहे आणि कचरा उचललाच जात नाहीये. किती वेळा आम्ही जनप्रतिनिधी म्हणून वॉर्ड ऑफिसला विचारत असतो की कचरा उचलणार कधी, पण कचराच उचलला जात नाही. तर स्वच्छता निश्चितपणे करा आणि ती यंत्रणा ऑलरेडी तुमच्याकडे आहे, वेगळे पैसे लावायची गरजच नाहीये. जी यंत्रणा आहे ती जरी वापरली ना तुम्ही तरी मुंबई स्वच्छ दिसेल. आम्ही आंदोलन तर करूच. पहिलं त्याच्या आधी घरोघरी जाऊन शिवसैनिक जे ऑब्जेक्शन आहे ते लोकांकडून भरून घेतील आणि मग पुढची जी आमची विरोधाची भूमिका असेल ती आपण पाहालच. बरोबर आहे, म्हणजे घरं महागणार, घरं महाग झाली, कचरासाठी तुम्ही जास्ती येता. आता पुढच्या महिन्यापासून मला वाटतं अदानी आणि BSCचे विजेचे दर वाढतात. मग मुंबईकरांना एका बाजूला तुम्ही मुंबईचे उद्योगधंदे सगळे गुजरातला नेताय, मुंबईत BST आहे त्याला GM असून दिला नाही, जनरल मॅनेजर दिला नाही, BSC तुम्ही मारताय, तुम्ही ऑफिसला जाणं कठीण करताय, फुटपाथवर चालू शकत नाही, ऑफिसमध्ये पाणी नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून मुंबईकरांना हे कर भरायचे तरी कसे? एक मिनिट, असं करून असं येतो ती जागा त्यांना दिली होती, त्यांनी ढापली ती जागा. मुंबई महानगरपालिकेचा विरोध असताना ते देखील पत्र माझ्याकडे आहे, विरोधाचं पत्र. ते विरोध असताना देखील मी मागच्या पत्रकार परिषदेत दाखवलेलं ते पत्र. त्यांनी जागा ती ढापली. आता त्यांना कळलं तिथे लेगसी वेस्ट आहे म्हणून ते परत देत आहेत, स्वच्छ करून आम्हाला द्या. आणि ते स्वच्छ कोणाच्या पैशांनी? तुमच्या आमच्या पैशांनी.